जे महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतलेला आहे की 5% रिझर्वेशन जे मुस्लिमांना 2014मध्ये देण्यात आला होता, विशेषकर शिक्षणामध्ये ते रद्द करण्यात आलेला आहे. मला काही आश्चर्य वाटत नाही आहे, कारण सरकारने असं धोरण या देशामध्ये तयार केलेला आहे की आम्हाला मुस्लिम समाजाशी काही देणं घेणं नाही आहे. मला आठवतो की जेव्हा लोकसभामध्ये एकदा रिझर्वेशनच्या बाबतीत चर्चा होत होती, तर काही काँग्रेसचे खासदार जे बसले होते ते मला सांगत होते की मुस्लिम समाजाच्या बाबतीत बोलू. तर नरेंद्र मोदी साहेब समोर बसले होते लोकसभामध्ये आणि त्यांच्या समोर मी बोललो होतो की इनसे मांगने का मतलब ये है कि अपना सर दीवार के ऊपर फोड़ो. मी त्यांच्या समोर हे बोललो होतो, कारण आणि हे पण सांगितलं होतं की इन्होंने इस देश में ऐसा माहौल तैयार करके रखे है कि ऐ मुसलमानों, तुमको हम सांस लेने दे रहे हैं, यही बहुत बड़ी बात है करके उसमें. तर आज जे हे रद्द झालेला आहे ते कशामुळे झालेलं आहे, ते देण्यात कशामुळे होता, हे याच्या सविस्तर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. या देशामध्ये मुस्लिमांचा सोशो इकॉनॉमिक अँड एज्युकेशन स्टेटस काय आहे याच्या बाबतीत स्टडी करण्यासाठी वेगवेगळी सरकार जे होती त्यांनी कमिशन्स आणि कमिटीज एस्टॅब्लिश केली होती. आपल्याला माहीत असेल सच्चर कमिशन आला होता, त्याच्यानंतर रंगनाथ कमिशन आला होता, मेहमूदुर रहमान कमिटी आली होती, मग कुंडू कमिटी आली होती आणि याच्या व्यतिरिक्त अनेक सारे कमिटीज आणि कमिशन्सने रिपोर्ट्स दिले होते. आणि त्याचा सगळ्यात कॉमन फॅक्टर काय होता की मुस्लिम समाजाचा जे एज्युकेशन बॅकवर्डनेस आहे ते सर्व समाजापेक्षा जास्त आहे. सगळ्यात जास्त ड्रॉपआउट 8वीपर्यंत शिकलं ड्रॉपआउट, 9वीपर्यंत शिकले ड्रॉपआउट, 6वीपर्यंत शिकले ड्रॉपआउट. तर सगळ्यात जास्त पर्सेंटेज जे होता ते मुस्लिम समाजाचा होता. आणि त्या आधारावर जेव्हा हे कमिटीची रिपोर्ट टेबल करण्यात आली होती तर हे मागणी झाली होती की मुस्लिम समाजाला 10% रिझर्वेशन देण्यात यावा करके. सरकारने, भारतीय जनता पार्टी आणि दुसरी जे सरकार होती त्यांनी विरोध केला होता. मॅटर कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने आपल्या सगळ्या कमिटीजचा रिपोर्ट बघितल्यानंतर कोर्टाने हे आदेश दिलं होतं की मुस्लिम कम्युनिटी इज द मोस्ट बॅकवर्ड as far as education is concerned and the government needs to help them, protect them. म्हणून कोर्टाने सांगितलं होतं की 10%ची मागणी होती, 5% एज्युकेशनमध्ये देण्यात यावं. आता ते एज्युकेशनमध्ये होतं. आता कायद्याने जे अध्यादेश काढण्यात आला होता 2014मध्ये, त्याच्यानंतर त्याचं रूपांतर कायद्याने व्हायला पाहिजे होतं. हे लिगल ॲस्पेक्ट आहे. मग सत्तेमध्ये बसलेले जे लोक होते तेही आपल्याला दावा करत होते की आम्ही सेक्युलर आहे. त्यांची जबाबदारी होती की त्याला एक बिल आणून ते ॲक्टमध्ये रूपांतर करायला पाहिजे होतं. त्यांनी तसं केलं नाही. आता भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे, अजितदादांची जे सरकार आहे ते वाट बघत होते की कधी मुसलमानांना याच्यातून काढून घ्यावं आणि त्यांना रस्त्यावर आणावं. मी सरकारला स्पष्टपणे सांगतो की जेव्हा रात्री मी हे बघितलं, मी एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही आमच्या समाजाची जबाबदारी आता घेणार आहे. तुम्ही हे समजू नका की मुस्लिमांचं 5% रिझर्वेशन काढलेलं आहे तर ते रस्त्यावर येणार आहे. नाही, आज जे आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही मुस्लिम समाजाला शिक्षणापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही बघा UPSCमध्ये मुस्लिम समाजाच्या मुलींचा पर्सेंटेज वाढत चाललेला आहे, डॉक्टर्सची संख्या वाढत चाललेली आहे, इंजिनियर्स वाढत चाललेले आहे. तुम्ही त्यांना जितकं दबाने की कोशिश कर रहे हैं वो उतना है तो जिद के अंदर आकर पड़ रहे हैं. आता तुम्ही हे काढलेलं आहे. आम्ही बघू आता काय करायचं आहे लीगली आणि सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी, कमीत कमी त्यांच्याशी बोलू. सर, स्पेसिफिक याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला म्हणायचं? कोई तो पर्सन रहेगा, कोई तरी पार्टी रहेगी, कोई तो सरकार रहेगा, कोई तो विरोधी पक्ष रहेगा. काय आहे की आज आपल्याला मुस्लिम समाजाचे हितचिंतक म्हणणारे कोण आहे? तर काँग्रेस आहे, NCP आहे, दोघं NCP. कारण आज दादा आहे नाही, दिवंगत आहे, आम्ही श्रद्धांजली देतो त्यांना, पण तेही आपल्याला सेक्युलर म्हणायचे. विधानसभेमध्ये बसणारे समाजवादी पार्टीचेही हे लोक होते. त्यांची हे जबाबदारी होती की त्यांनी तिथे एक बिल आणून ते रूपांतर करण्याची आवश्यकता होती कायद्याने, पण तसं त्यांनी केलेलं नाही आहे. आपल्याला संख्याबळ लागतं आणि ते संख्याबळ
ऑपोजिशन सगळं एकत्र आलं असतं आणि त्याचा लीड हे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीजने घेतलं असतं तर बहुतेक त्या अध्यादेशाचा आपण कायद्याने रूपांतर केलं असतं आणि आज ही वेळ आली नसती. सर पण आता पुढं काय हा एक प्रश्न आहे, कारण आंदोलनं करावी लागतात, संघर्ष करावा लागतो. हो, या महाराष्ट्रातल्या आरक्षणाचा एक इतिहास आहे. आता मुस्लिमांच्या समोर काय आहे की बघा, जेव्हा मराठा समाज रिझर्वेशन मागत होतो आम्ही त्याचं समर्थन केलं होतं की जे गोरगरीब मराठा समाज जे आहे जरांगे पाटील साहेबांनी ज्याचं नेतृत्व केलं होतं आम्ही त्याचं समर्थन केलं होतं की असं नाही आहे की मराठा समाजामध्ये सगळं लोक जे आहे खूप पैसे धनवान आहे पुढारी मोठे मोठे आहे. जे गोरगरीब मराठा समाजातले आहे त्यांना रिझर्वेशन देण्यात यावे आम्ही त्याचं समर्थन केलं होतं. मी एकदा हे पण सांगितलं होतं की ब्राह्मण समाजामध्येही असं नाही आहे की सगळं लोक खूप श्रीमंत आहे त्यांना काही मदत करण्याची आवश्यकता नाही आहे. ब्राह्मण समाज का असू नये, त्या समाजातलेही काही गोरगरीब लोक असतील ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण काही घेऊ शकत नाही, त्यांनाही रिझर्वेशनचा फायदा मिळाला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने इम्तियाज जलीलला कोणत्याही परिस्थितीमध्ये रिझर्वेशन पाहिजे नाही. आम्ही कम्पीट करू आणि आम्ही कम्पीट करून आम्ही पुढे कसं जाऊ हे आपण विचार करू. पण आमच्या समाजातलेही काही गोरगरीब आहे ज्यांना शिक्षण घेण्याची खूप इच्छा आहे पण घेऊ शकत नाही, असे लोकांना इकॉनॉमिक स्टेटस बघून त्याप्रमाणे त्यांना काही सवलत मिळण्यात यावा या मागणीच्या आम्ही सातत्याने हे केलेलं आहे. आता माझी अपेक्षा हे आहे की आमच्या समाजातले खूप सारे असे लोक आहे आणि विशेषकर आमच्या समाजातले काही मौलाना आणि काही मौलवी लोक आहे. आता निवडणूक आली तर ते निवडणूक आल्यानंतर ते आपल्या घराच्या बाहेर येतात. आमच्या शहरामध्ये आले होते एक मोठे मौलवी की याला आपल्याला हे मतदान करायचं आहे करके. आता तुम्ही फक्त 5 वर्षासाठी 5 वर्षात एकदा तुम्ही येणार आहे की समाजाला आपलं राजनैतिक आता समाजावर संकट आलेलं आहे याचा नेतृत्व आमची अपेक्षा हे आहे की आमच्या समाजातले जे मौलाना आहे जे राजनीतिकीच्या वेळी इलेक्शनच्या 2 महिने 3 महिने अगोदर खूप ॲक्टिव्ह होतात. कशामुळे होता का होता हे सगळ्यांना माहीत आहे. जसं बीडचं उदाहरण देतो, आमचा पराभव या कारणाने झाला तिकडचे सगळे मौलवी लोकांनी हे निर्णय घेतला होता की आपल्याला अजित पवार सोबत जायचं आहे. लोकांनी त्यांना ऐकून दिलं मतदान. माझी अपेक्षा आहे हे सगळं मौलाना लोकांनी आता नेतृत्व करावे, आम्ही त्यांच्या मागे राहणार आहे. नाहीतर हे झालेलं आहे की 5 वर्ष रस्त्यावर आंदोलन आम्ही करू, लढाई आम्ही करू आणि निवडणूक आली की आमचे हे दुकान उघडायला हे काही लोक येतात, यांना मतदान करा त्यांना मतदान कराच हे धंदे चालवतात. आता यांची जबाबदारी आहे की त्यांनी याचं नेतृत्व करा, आम्ही त्यांच्या मागे राहतो. विखे पाटील असं म्हणतात की हा सगळा निर्णय न्यायालयाने घेतलाय, त्या सरकारची कोणतीही भूमिका नाही आरक्षण रद्द व्हावं. विखे पाटील साहेबांनी थोडंसं त्याच्या बाबतीत अध्ययन केलं असते तर बहुतेक ते असं प्रकारचं उत्तर दिलं नसतं. कोर्टाने 2014मध्ये काय निर्णय दिला होता, विखे पाटील साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब असू द्या किंवा सरकारमध्ये बाहेर विरोधी पक्षामध्ये जे बसलेले आहे, एकदा हायकोर्टाचा त्या निर्णय त्यांनी वाचा की कोर्टाने का असं म्हटलं होतं की मुस्लिम कम्युनिटी नीड्स प्रोटेक्शन, मुस्लिम कम्युनिटी नीड्स सम हेल्प क्योंकि एजुकेशन के अंदर सबसे बॅकवर्ड. हे मी नाही बोललो होतो, कोर्टाने बोललं होतं म्हणून त्यांना हे द्यावं लागलं होतं. नाही तर सरकारची तर मनशा तेच होती. त्यावेळी उद्धव साहेबांची सरकार होती या अजितदादाची होती या शरद पवार, ते महत्त्वाचं नाही आहे. कुणालाही द्यायचं नाही होतं खऱ्या अर्थाने. फक्त कोर्टाने जेव्हा हे निर्णय दिला होता म्हणून त्यांना हे नाइलाजाने द्यावं लागलं होतं. तर विखे पाटील साहेबांना मी पाठवतो ते कोर्टाची कॉपी. तुमच्या ट्विटच्या पोस्टवर सुद्धा त्यांनी टीका केली. ते म्हणले की मुस्लिम समाज यामुळे जे आहे ते शिक्षणापासून दूर जाणार नाही, मात्र इम्तियाज जलील जे आहे ते राजकारणापासून दूर जातील अशी भीती त्यांना वाटत असेल. मला याच्या राजकारणाशी काय संबंध आहे तुम्ही सांगा ना. याचा राजकारणाची काय संबंध आहे. यांना असं वाटत असेल की मुस्लिम समाजाला आता आपण 5% रिझर्वेशन देणार नाही तर ते रस्त्यावर येणार आहे. त्यांची अपेक्षा हे आहे की मुस्लिम समाजाचे युवा जे आहे ना त्यांनी शिक्षण घेऊ नये. ते काय करावं तर हे ऑटो रिक्षा चालवा, तुम्ही त्यांचे गाडी धुतण्याचं काम करा, तुम्ही त्यांचं ड्रायव्हर होण्याचं काम करा, तुम्ही पकोडे वडे विकण्याचं काम करा, तुम्ही ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करा.
कुणालाही हे पाहिजे नाही की मुस्लिम समाजाचा मुलगा मुस्लिम समाजाची मुलगी जे आहे ते एज्युकेशन घेऊन डॉक्टर्स होऊ लागले, UPSC पास करू लागले, IAS IPS होऊ लागले, तर कुणालाही हे पाहिजे नहीं। त्यांना असं वाटतं कि ये समाज का काम तो जैसे इनकी सोच दलित समाज के बारे में थी कि ये दलित समाज को तो हम नीचे ही रखो, ये हमारे बराबर में आके बैठे नहीं करके उसमें, तर तीच मानसिकता जी आहे ना त्या मुस्लिम समाजाच्या बाबतीत त्यांनी तयार केलेली आहे। हां, त्यांना असं वाटतं की विखे पाटील या कुर्सीवर बसणार आणि एका दलित त्यांच्या पायावर बसणार, एका मुस्लिम त्यांच्या नाही साहेब। आपण आपला हे विचार बदलून टाका। तुम्ही रिझर्वेशन द्या नाही द्या, समाज इतका सक्षम झालेला आहे की आम्हाला माहीत आहे की आमच्या मुलांना मुलींना कशा प्रकारे शिक्षण द्यायचं आहे। आता रमजान येत आहे, आम्ही सगळ्या लोकांना हे आवर्जून हे सांगणार आहे, आपण जकातच्या करोडो रुपये देशामध्ये निघतात, ते शिक्षणावर खर्च करा। ते कोणत्या आहे मशिदी बांधण्यासाठी किंवा धार्मिक स्थळ बांधण्यासाठी न करता शिक्षणावर, कारण पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया। आणि मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांनी याच्या बाबतीत विचार करा की हे जे शरीर आहे ना, या शरीराचा एका अंग जे आहे ते खराब झालं तर ते निका 100% फिट नसतं। या भारत देश सारखा आहे। तुम्ही हे म्हणणार की नाही या हाताची मला आवश्यकता नाही आहे, हे मुस्लिम समाज आहे, तर मला हेच आहे, तर आपण हँडिकॅप होणार आहे, म्हणजे या देश हँडिकॅप होणार आहे, 100% आपण डेव्हलप होणार नाही। या गोष्टीचा आपण विचार करावा। त्यांनी अजून एक दाखला दिला की आंध्र प्रदेशात देखील आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र ते देखील न्यायालयाच्या दारात ते टिकलेलं नाही। त्यामुळे हे खापर जे सरकारवर फोडण्याऐवजी तुम्ही न्यायालयाच्या चौकटीत हे गोष्टी सुरू होत्या। कोणी सांगितलं हे? विखे पाटील साहेबांना हे मी सांगतो की जेव्हा हायकोर्टाने हे जे निर्णय दिला होता ते तेलंगणा सरकारच्या बाबतीत नाही होता, ते महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे मागणी आली होती त्याच्या बाबतीत हायकोर्टाने हे निर्णय दिला होता। उसमें कमीत कमी तेलंगणामध्ये प्रयत्न तर झाला होता की आम्ही मुस्लिम समाजाला इतके टक्के देऊ करके, कोर्टाने नाही दिला। आता कोर्टाकडून आम्ही काय अपेक्षा करून, जेव्हा सुप्रीम कोर्टचा चीफ जस्टिस असं बोलतो की हे जे आसामचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी या लोकांना आपल्याला त्रास द्यायचं आहे, तर कोर्ट काय म्हटलं की आमच्याकडे येऊ नका, तुम्ही खाली जा, आमच्याकडे खूप सारे केसेस आहे, आम्ही हे केस ॲक्सेप्ट नाही करणार आहे। याचा अर्थ हे आहे की सुप्रीम कोर्ट अशा प्रकारचे लोकांना हे बोलत आहे की तुम्हाला जे करायचं आहे ते करा, जे बोलायचं आहे मुस्लिम समाजाच्या विरोधात ते बोला। आम्ही हे लोकांना जे आमच्याकडे न्याय मागण्यासाठी येत आहे आम्ही त्यांना ॲक्सेप्ट करणार नाही, आम्हाला त्यांच्या पेटिशन आम्ही फेकून देणार आहे, असा प्रकारचा जेव्हा संदेश कोर्टाकडून जातो, कोर्टाचा मी आदर करतो, पण जे खरं आहे ते बोलण्याची हिंमत या देशामध्ये असायला पाहिजे, म्हणून मी आज बोलतो याच्या बाबतीत। म्हणजे आता या आरक्षणावर फारसा आता काही ॲक्ट व्हायची गरज नाही असं तुम्हाला वाटतंय का? एकूण तुमच्या बोलण्यात लक्षात आले की आता काही सरकार देऊ शकत नाही किंवा देण्याची इच्छा व्यक्त करत नाही किंवा ते टिकवण्याची इच्छा व्यक्त करत नाही, त्यामुळं नकोच या गोष्टीत आता पडायला नको मुस्लिमांनी, असं तुम्हाला वाटतंय का? काय आहे की वारंवार जे आहे मुस्लिम समाजाला कशा प्रकारे टार्गेट करण्यात येत आहे की मुलींनी हिजाब घालू नये, बुरखा घालून अनेक संस्थांमध्ये जाण्यास परवानगी नाकारण्यात आलेली आहे, मशिदीला टार्गेट करण्यात येत आहे, अनेक धार्मिक स्थळांना टार्गेट करण्यात येत आहे, मदरसेमध्ये कुराणची शिक्षा देण्यात येत आहे, एका माणसाला चांगला माणूस कसा असायला पाहिजे याची शिक्षा देण्यात येत आहे। त्या मदरसामध्ये ते शोधत आहे की इथे कोणी आतंकी तर नाही तयार होत आहे। जेव्हा अशा प्रकारची मानसिकता सरकारमध्ये येतं ना, तर आपण या सरकारकडून काय अपेक्षा करू? आज त्यांनी आपल्याला माहीत असेल की जेव्हा हे बीफचा हे चाललं होतं, आम्ही सांगितलं होतं की ठीक आहे, बीफ तुम्ही गाईला आई मानत आहे, आम्ही त्याचा आदर करतो करके, त्यांना असं वाटलं होतं की आता हे बीफ खाणार नाही तर हे मरून जाणार, पूर्ण समाज जे आहे ना ते मरून जाणार आहे, तसं झालं नाही आहे। आता हे रिझर्वेशनच्या बाबतीतही त्यांना असं वाटत आहे की आता आपण 5% रिझर्वेशन कॅन्सल केलेलं आहे, मुस्लिम समाज आता रस्त्यावर येतो, पकोडीची दुकानं लावणार आहे, ऑटो रिक्षा चालवणार आहे, याच्यासाठीच आपल्याला हे समाज पाहिजे, तसं होणार नाही आहे। मुस्लिम समाजही आता खूप हुशार झालेला आहे, आम्ही आमच्या वतीने प्रयत्न करू, तुम्ही तुमचं रिझर्वेशन द्या नाही द्या, आमची लढा जे आहे ते लढा आम्ही सुरू ठेवणार। एक शेवटचा प्रश्न, MIM
चे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची म्हणजे MIM पक्षाची पुढची वाटचाल काय असेल, तुमची भूमिका काय असेल? माझी भूमिका तर स्पष्ट आहे. जेव्हा जेव्हा मुस्लिम समाजावर अन्याय झालेला आहे, सगळ्यात ताकदीने कोणी लढलेला असेल तर माझ्या पक्षाने लढलेला आहे, माझ्या पक्षाचे अध्यक्षांनी लढलेला आहे, असदुद्दीन अवैसी साहेबांनी. आता आमची अपेक्षा हे आहे, आम्ही काही करण्यापूर्वी दुसरे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज याच्या बाबतीत काय निर्णय घेतात आणि रस्त्यावर किती ताकदीने उतरतात हे आम्हाला बघायचं आहे. ते घरी बसले असेल, ते घरी बसणार असेल तर आम्ही आमची पुढची काय हे असणार आहे ते आम्ही बघू, ठरवू. आम्हाला अमोल कोल्हे यांनी काम केलेलं आहे आणि विलीनीकरणानंतर अजितदादांच्या इच्छेनुसार NCBचे प्रदेशाध्यक्षपद अमोल कोल्हे यांना मिळणार होतं असा दावा रोहित पवार यांनी केलेला आहे. काय सांगा? काय हे की मागच्या काही दिवसामध्ये ज्या प्रकारे दिवंगत अजितदादांचे परिवारातले लोक त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत जे प्रश्न उपस्थित करत आहे, हे म्हणजे आपल्याला याच्या बाबतीत खूप गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता त्यांचा एक विचार असा झालेला आहे की हे ॲक्सिडेंट नाही होता, कुठल्या प्रकारचा घातपात होता. इतका मोठा महाराष्ट्राचा नेता त्याची मृत्यू होतं आणि त्यांच्या परिवारातले लोकांना जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची वेळ येतं. ज्या उपमुख्यमंत्री एक दिवस अगोदर त्या मुख्यमंत्र्यांसोबत बसलेलं होतं, त्यांचं सरकारमध्ये इतका मोठा ताकदवर नेता होता, त्याचा मृत्यू झाल्यानंतर का अशी वेळ येते की फक्त त्यांच्या परिवारातले लोक हे मागणी करत आहे? खऱ्या अर्थाने तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी आणि विशेषकर मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी होती, एकनाथ शिंदे साहेबांची ही जबाबदारी होती की त्यांनी पंतप्रधानाकडे जावं आणि या ॲक्सिडेंटची चौकशी, उच्चस्तरीय चौकशी, आणि कोणत्याही देशाची एजन्सी नाही, कारण देशाची जे एजन्सीज आहे ते कशा प्रकारे सरकारच्या कंट्रोलमध्ये आहे ते आपल्याला माहीत आहे. तर इंटरनॅशनल कोणती एका बॉडीला ही जबाबदारी देण्यात यावी, हे मागणी जे आहे ते सरकारमध्ये त्यांचे जे मोठे आपले मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब आहे, त्यांचे मंत्रिमंडळातले सगळे मंत्र्यांची जबाबदारी होती की आपण नरेंद्र मोदी साहेबांकडे जाऊ आणि हे मागणी करू की याच्या बाबतीत त्यांच्या परिवाराने संशय व्यक्त केलेला आहे. आता त्याची एक 100% फुल प्रूफ एक इन्क्वायरी होण्याची आवश्यकता आहे. देशाची एजन्सीज नाही, विदेशातली कोणती फर्मवर. एक प्रश्न आहे, एक काय ते सारे प्रश्नाचे प्रश्न वेगळे विषय वेगवेगळे, त्यामुळे MIM ला शह देण्यासाठी, मला शह देण्यासाठी मालेगावची इस्लाम पार्टी आता इथे एंट्री मारलेली आहे. जे नाराज होते, ज्यांना तुम्ही तिकीट नाकारलं होतं, ते आता इस्लाम पार्टीमध्ये सामील झालेले आहेत. काय आहे की जेव्हा MIM पार्टी आली होती तर आमच्याकडे जे कार्यकर्ते नेते तयार झाले होते ते काही आकाशातून आलेले नाही होते, ते दुसऱ्या पक्षातून आलेले होते आणि आज इतकी मोठी ताकद झालेली आहे. मी स्वागत करतो, कोणताही पक्ष नवा पक्ष एस्टॅब्लिश झाला असेल तर मी त्यांना स्वागत करतो. आणि फक्त औरंगाबादच्या बाबतीत का तुम्ही बोलत आहे? एक नवीन एस्टॅब्लिश झालेला पक्ष त्याची हे असतं, इच्छा असतं की मी पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपली पार्टीला पोचू करके. पण आता जे काही लोक त्यांच्यासोबत जोडलेले आहे त्यांनाही मी हार्दिक शुभेच्छा देतो. उद्देश एकच आहे की चांगलं काम करा, चांगले लोकांना सोबत घेऊन तुम्ही आपल्या पक्षासाठी काम करा. उसने ज्या माणसांनी ते पक्ष एस्टॅब्लिश केलेला आहे, आमचे चांगले मित्र आहे ते आसिफ भाई, मी त्यांच्यासोबत आमदार होतो 5 वर्ष. फक्त मला त्यांना एकच सांगायचे आहे की चांगले लोकांना घेऊन तुम्ही पुढे गेलं तर बहुतेक तुम्हाला लोक स्वीकारतील. पण अशा प्रकारच्या लोकांना तुम्ही घेऊन गेलं की आज त्यांना तिकीट नाही मिळालं, या पार्टीतून या पार्टीमध्ये जम्प करायचं, त्या पार्टीतून त्या पार्टीमध्ये, तर पार्टीचं काही फ्युचर राहणार नाही. तर माझे बेस्ट विशेस, वेलकम. पण मुस्लिम मतांचं विभाजन होणार आणि त्याचा फटका हा तुम्हाला बसणार. काय आहे की मलाही माहीत आहे. अच्छा, याच्या बाबतीत सविस्तर मी काही दिवसानंतर मी बोलेल की कशा प्रकारचे प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये कोण कोण करत आहे मुस्लिम समाजाच्या मतांचा विभाजन होण्यासाठी.
फायनान्स कोण करत आहे आणि काय काय स्ट्रॅटेजीज RSSनी आखण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये, जेव्हा ते बघत आहे की BJP नंतर सगळ्यात मोठा पक्ष जे आहे, आमच्या शहरामध्ये 33 सीट्स, महाराष्ट्रामध्ये 125 सीट्स आणलेला, आणि उद्या जेव्हा हे बघत आहे की आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजातले कॅन्डिडेट्स MIMच्या तिकीटवर लढले, OBC समाजातले हिंदू कॅन्डिडेट्स आमच्या तिकीटवर लढले, SC ST आमच्या तिकीटवर लढलेले आहे. आता जेव्हा सगळ्या समाजातले लोक आमच्याकडे येऊ लागलेले आहे, स्वाभाविक आहे त्यांना भीती वाटतं की काहीतरी एक ऑल्टरनेट तयार होत आहे जे जाती धर्माच्या पुढे जाऊन सगळ्यांना सामावून घेण्याचं काम करत आहे, ते म्हणजे MIM पक्ष आहे. आता त्याला कमजोर करण्यासाठी काय काय चाललेलं आहे, माझ्यापेक्षा तुम्ही लोक हुशार आहे, याचं उत्तर तुमच्याकडेही आहे. हे कोण करत आहे, कशामुळे करत आहे, हे एक तुमच्यासमोर आव्हान असणार आहे. तुम्ही ते आव्हान कसं पेलणार, कसं त्याला परतवून लावणार आहे काय आहे की तुम्ही बघा की समाजवादी पक्ष होता, त्यांच्याकडे सगळं काही होतं, पैसा खूप पैसा होता उसमें. समाजवादी पार्टीचे जे नेते आहे त्यांच्याकडे तो खूप पैसा होता आणि कशामुळे ते पैसा कशा त्यांनी गोळा केलं होतं हे सगळ्यांना माहीतच आहे. त्यांचे काय काही कनेक्शन्स होते. आज समाजवादी पार्टी कुठे आहे तुम्ही मला सांगा. संपलेली आहे, म्हणजे पार्टी कुठेही राहिलेली नाही आहे ती पार्टी. तेही हे दावा करायचं की आम्ही मुस्लिम समाजाच्या हितासाठी हे करत आहे, पण जेव्हा लोकांना हे कळू लागलं की हे तर काही BJPची पेड पार्टी आहे, स्पॉन्सर्ड पार्टी आहे, लोकांनी त्यांना नाकारून दिलेलं आहे. आमच्या बाबतीत हे पक्ष म्हणायचं की आम्ही BJPची B टीम आहे का की, पण जेव्हा लोकांना हे कळलं की सगळ्यात जास्त ताकदीने विरोध करणारा भारतीय जनता पार्टीला कोणता पक्ष असेल तर ते MIM आहे, म्हणून लोक आमच्यासोबत जुळत आहे. आता नवीन पार्टीचं नवीन धोरण काय असणार आहे, ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करणार आहे का MIMच्या विरोधात काम करणार आहे, हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. म्हणजे त्यांचा समाजवादी पक्ष पण होऊ शकतो असं तुम्हाला थेट नाही, आता म्हणायचं? इट्स टू अर्ली, हे खूप अर्ली आहे. काही दिवस त्याने एस्टॅब्लिश तर होऊ द्या ना, नंतर बघू आपण. ओके. सर महाराष्ट्र हिंदी कशी? जिसका मराठी हो गया है तो मराठी वाले शांत बसा, हिंदी वाले घ्या. दोन्ही पण लागतील. ठीक है कोण आहे NDTV? सर, महाराष्ट्र सरकार ने जो है जो है वो है. हाँ जो है वो है महाराष्ट्र सरकार ने मुस्लिम समाज का 5% आरक्षण रद्द कर दिया है. इसके ऊपर आप क्या कहें? देखिए, हमको कोई हैरानी नहीं हो रही है जब हमने ये खबर देखी कि महाराष्ट्र सरकार ने 5% रिजर्वेशन जो मुस्लिम समाज को 2014 के अंदर दिया था उसको रद्द कर दिया है करके. दरअसल ये दिया क्यों गया था इसको समझना बहुत ज़रूरी है. दिया इसलिए गया था कि बहुत सारे केंद्र की सरकारों ने, राज्य की सरकारों ने कमिटीज़ बनाई थी, कमीशंस तैयार किए थे और गवर्नमेंट की तरफ से कहा गया था कि आप मुसलमानों के सोशो इकोनॉमिक एजुकेशन स्टेटस के बारे में स्टडी करके सरकार को रिपोर्ट दो. बहुत सारे कमीशंस तैयार हुए. सच्चर कमीशन आया, महमूदुर रहमान कमीशन आया, रंगनाथ कमीशन आया, कुंडू कमेटी आई, ऐसे बहुत सारे कमीशंस और कमिटीज़ आई. उन्होंने है तो पूरे इंडिया भर में मुसलमानों का सोशो इकोनॉमिक एजुकेशन स्टेटस क्या है करके इसकी रिपोर्ट पेश की. उस रिपोर्ट के अंदर चारों पाँचों छः जितने भी कमीशंस थे उसमें कॉमन फैक्टर ये था कि मुसलमानों का एजुकेशन बैकवर्डनेस जो है वो तमाम समाजों के मुकाबले में सबसे ज़्यादा है. मतलब बैकवर्डनेस की बात कर रहा हूँ मैं. मुसलमानों का ड्रॉप आउट, यानी कि बच्चे बच्चियाँ 6ठी तक पढ़ रहे हैं, ड्रॉप आउट हो जा रहे हैं, स्कूल नहीं जा रहे हैं, 7वीं तक 8वीं तक पढ़ रहे हैं, ड्रॉप आउट हो जा रहे हैं. तो उस रिपोर्ट के अंदर पूरे आंकड़े बताए गए थे कि कितने परसेंटेज जो है वो बच्चे 6ठी तक पढ़ रहे, 7वीं तक पढ़ रहे, 8वीं तक पढ़ रहे हैं और उसके बाद ड्रॉप आउट हो जा रहे. तो तब है तो ये मांग की गई थी कि मुसलमानों को 10% है तो रिजर्वेशन दिया जाए करके उसमें. लेकिन सरकारों की नीयत साफ थी उस वक्त भी, सरकार हो या विपक्ष हो, तमाम राजनीतिक पार्टियों की नीयत. 2014 में मैं भी है तो आमदार था, हमने खूब लड़ाई करे थे वहाँ पर, और लड़ाई करके है तो हमने सरकार को ये बताया था कि मुसलमानों को क्यों रिजर्वेशन मिलना चाहिए करके. ये मामला फिर कोर्ट में गया और कोर्ट ने ये पूरे रिपोर्ट्स, कमीशंस, कमिटीज़ की रिपोर्ट्स देखने के बाद कोर्ट ने ये फैसला किया
कि नहीं, मुसलमानों का बैकवर्डनेस वाकई में बहुत ही ज़्यादा है, इसीलिए उनको रिजर्वेशन 5% एजुकेशन के अंदर मिलना चाहिए करके हमने उसका स्वागत किया था। लेकिन अब 10-12 साल के बाद है तो ये हुकूमत आई है और ये हुकूमत ने अपनी मंशा साफ़ कर दी है कि तो हमको आश्चर्य नहीं हो रहा है, हमको कोई बहुत हैरानी नहीं हो रही है, क्योंकि हुकूमत ने अपनी मंशा, इनकी नीयत क्या है मुसलमानों के ताल्लुक से, मुसलमानों को देखने का इनका नज़रिया क्या है, ये साफ़ कर दिया है। मैं लोकसभा के अंदर एक मरतबा भाषण हो रहा था तो मोदी साहब सामने बैठे हुए थे, सारा मंत्रिमंडल बैठा हुआ था। रिजर्वेशन के बारे में मुझे पीछे से किसी ने कहा कि मुसलमानों के रिजर्वेशन के बारे में बोलो, तो मैंने कहा कि इनसे मांगना मतलब मोदी जी से मांगना या भाजपा से मांगने का मतलब ये है कि अपना सर दीवार पे फोड़ने के जैसा है। इन्होंने तो देश का ऐसा माहौल करके रखा है कि अरे मुसलमानों, तुमको हम सांस लेने दे रहे हैं, यही बहुत बड़ी बात है करके उसमें। तो हमने तो उनसे मांगे नहीं थे, लेकिन हमको ये चीज़ का एहसास है कि अगर पढ़ेगा इंडिया तो ही बढ़ेगा इंडिया, और सभी समाज को इसके अंदर मदद करने की ज़रूरत। जैसे मराठा समाज का रिजर्वेशन की जब मांग जरंगे पाटिल साहब हमारे भाई ने उठाई तो इम्तियाज़ जलील नहीं, असदुद्दीन अवैसी ने पार्लियामेंट के अंदर आवाज़ उठाई थी कि मराठाओं के जो गरीब मराठा हैं उनको मदद करने की ज़रूरत है। मैंने यहाँ तक कहा था कि इसे मराठा ही नहीं, अगर ब्राह्मण समाज के भी कुछ लोग हैं जिनको कुछ सहारे की ज़रूरत है, वो पढ़ना चाहते हैं, तो उनको भी दीजिएगा करके उसमें। तुम ये समझ रहे हैं कि मुसलमानों का रिजर्वेशन हट गया, अब तुम्हारी गाड़ियाँ पूछने के लिए आएंगे, तुम्हारे ड्राइवर बन के आएंगे, ये रिक्शा चलाएंगे, ये ट्रक चलाएंगे, ये पकौड़े की गाड़ी लगाएंगे, ये पंचर बनाने का काम करेंगे, यही उम्मीद और यही मंशा और यही नीयत की वजह से वो कह रहे हैं कि अब ये हटा दिया गया है करके। तो मेरा उनसे यही कहना है कि मुसलमान जो है वो ख़त्म नहीं होगा, हम और ताकत के साथ इसका मुकाबला करेंगे। और हमें खुशी है कि आज ये समाज के बच्चे यूपीएससी क्रैक्स कर रहे हैं, पहले से ज़्यादा मुस्लिम समाज के लड़के और लड़कियां आज सिविल सर्विसेज के एग्ज़ाम में बैठ रहे हैं, पास हो रहे हैं, डॉक्टर्स की संख्या बढ़ रही है, इंजीनियर्स की। तो ये किसके लिए काम कर रहे हैं? ये देश के लिए ही काम कर रहे हैं ना, ये देश के लिए ही एसेट्स हो रहे हैं ना। लेकिन अगर तुम्हारी घटिया सोच और तुम्हारी घटिया विचारधारा अगर ऐसी ही है कि नहीं ये समाज का हमारे से, तो उनको एक बात समझाना चाहता हूँ कि जिस्म का एक भी हिस्सा अगर माजूर हो गया, अगर हम इस जिस्म को अगर मुल्क की तरह देखें कि ये भारत देश है पूरा, और तुम ये कहे कि नहीं मुझे ये आँख की ज़रूरत नहीं है, ये हाथ तो बेकार है, ये हाथ मुसलमान को प्रतीक करता है तो ये हाथ की ज़रूरत नहीं है करके, तो आप है तो माजूर कहलाएंगे, आप है तो फिज़िकली हैंडीकैप कहलाएंगे, आप 100% फिट नहीं कहलाएंगे। तो देश को अगर 100% फिट करना है, देश को अगर आगे बढ़ाना है, तो सभी समाजों को साथ में लेकर जाने की ज़रूरत है। सर, आने वाले दिनों में जो है, आने वाले दिनों में आपकी पार्टी की, आपके पक्ष की और आपकी क्या भूमिका रहेगी भविष्य में इस चीज़? देखिए, दिक्कत तो यही होती है ना कि हमारे समाज में कुछ इस तरह का माहौल हो गया है कि इलेक्शन जब आता है तो सारे हमारे दुकानदार जितने होते हैं, और उसमें मैं माफ़ी के साथ ये कहना चाहता हूँ कि कुछ हमारे मौलाना लोग हैं जो इलेक्शन के 3 महीने पहले, 2 महीने पहले आ जाते हैं, अपनी दुकान सजाते हैं और ये फैसला करते हैं, फतवा जारी करते हैं कि साहब हमको ये पार्टी का साथ देने का है करके। हाँ, जैसा मैं माजरत के साथ बोलूँगा उसके अंदर कि भीड़ के अंदर पूरे मौलाना बैठ गए और बोले नहीं अपने को अजीत दादा का साथ देना है। अब वो मौलानाओं की जिम्मेदारी है कि वो रास्ते के ऊपर आ जाए करके, क्योंकि आपने है तो उनको दिया था, वो तो हुकूमत के अंदर बैठे हुए हैं, और आपके बोलने की वजह से है तो लोगों ने है तो इनको वोट दे दिया है। इम्तियाज़ जलील को हराने के लिए एक बड़े मौलाना यहाँ पर आकर बैठे थे, दुकान सजाए थे, माफ़ी के साथ कहता हूँ मैं कि नहीं अपने को इनको वोट देने का है, शिवसेना को वोट देने का है। अब जब मुसलमानों के ऊपर आफत आई तो नहीं इम्तियाज़ जलील तुम क्यों नहीं लड़ रहे, तुम क्यों नहीं बोल रहे हैं करके। इन्होंने अब इसका नेतृत्व करना चाहिए। जो इलेक्शन के वक्त में आके अपनी दुकानें सजाते हैं, वो लोगों की जिम्मेदारी है कि इसका नेतृत्व आप करें, आपके पीछे है तो हम खड़े रहेंगे, पूरी ताकत के साथ खड़े रहेंगे करके। इसमें हमें हमारी लड़ाई कैसे लड़ना है हम जानते हैं, लेकिन मुसलमान समाज को भी आज ये सोचना चाहिए कि तुम जब जिसका साथ जाते हैं, जिसको समर्थन करते हैं, वो लोग आपके साथ कंधे से कंधा लगाकर खड़े हैं कि आपके पास जब बुरा वक्त आता है तो उसके अंदर नहीं खड़े रहेंगे, कोई नहीं खड़े रहेंगे, आप देख लीजिएगा। वीके पाटिल साहब ने कहा है कि इसमें ये जो फैसला आया है इसमें सरकार का कोई लेना देना नहीं, ये कोर्ट के थ्रू फैसला आया है। विखे पाटिल साहब ने ये समझ लेना चाहिए कि आप सरकार के अंदर बैठे थे, आपकी ये जिम्मेदारी थी कि 2014 के अंदर जब मुस्लिम समाज को 5% रिजर्वेशन देने का एक अध्यादेश जारी किया गया था, उसका एक टाइम लिमिट होता है, उसके बाद है तो उसको आपको एक बिल लाकर उसको एक्ट के अंदर कानून बनाना पड़ता है।
तो आपने वो क्यों नहीं करे विखे पाटिल साहब? आप तो मुसलमानों के हमदर्द नज़र आ रहे हैं आपके ये स्टेटमेंट दिखने के बाद। उसमें आपने क्यों अपनी सरकार को ये नहीं कहा कि ये मुसलमानों के रिजर्वेशन का जो अध्यादेश है वो लैप्स होने वाला है, इसको हमको बिल लाकर, इसको हम तो एक कानून के तहत है तो इसको हमको एक एक्ट के ज़रिए कानून बनाने की ज़रूरत है करके। तो आप ये क्यों नहीं कहे? आप एक मरतबा बोलने से पहले 2014 के अंदर हाईकोर्ट ने, बॉम्बे हाईकोर्ट ने जो फैसला दिया था कि क्यों मुसलमानों को रिजर्वेशन देना चाहिए, उतना पैराग्राफ ज़रूर पढ़ लीजिएगा उस ऑर्डर के अंदर कि हाईकोर्ट ने क्या कहा था। आप तो उस वक्त भी चाहते थे, आपकी सरकार, आपकी हुकूमतें, आप उस वक्त अलग पार्टी के अंदर थे, ये अलग बात है कि अब आप किसी दूसरी पार्टी के अंदर कूद गए हैं, तो अब आपकी जहनीत भी उसी हिसाब से चल रही है जैसा आपने। तो उस वक्त हाईकोर्ट ने क्या कहा था इस बारे में, वो ऑर्डर की कॉपी फडणवीस साहब ने भी पढ़ना चाहिए, विखे पाटिल साहब ने भी पढ़ना चाहिए, और तमाम राजनीतिक पार्टियां जो मुसलमानों के वोट मांगने की दावेदारी करती है वो सभी लोगों ने पढ़ना चाहिए। लखनऊ में मोहन भागवत ने कहा है कि सारे मुस्लिम जो है वो हिंदू ही है, ये कुछ सऊदी अरब से नहीं आए हैं और हमें जल्दी इनकी घर वापसी करने की कोशिश करना चाहिए। हाँ, तो देखिए ना, मतलब ये ऐसी ही सोच वाले लोगों ने इस देश को कमज़ोर किया है। हाँ, आरएसएस जैसी संगठन का एक बड़ा नेता अगर इस तरह की अगर बात करता है तो मैं ऐसे नेताओं की तुलना जो है वो अजमल कसाब जैसे लोगों से करता हूँ। अजमल कसाब क्यों आया था पाकिस्तान से? इस देश को तोड़ने के लिए आया था, इस देश को कमज़ोर करने के लिए आया था। अरे ये देश का मुसलमान है, वफ़ादार मुसलमान है, जो इस मिट्टी को दिन में 5 मरतबा चूमता है, जिसने अजमल कसाब को अपनी ख़बरस्तानों के अंदर दफन नहीं करने देंगे हम, हाँ, ये फ़ैसला लिया हुआ है। हाँ, वो अपने मंसूबे में कामयाब नहीं हुआ है देश को कमज़ोर करने का, देश को बांटने का, देश को तोड़ने का। तो अब यहाँ पर लोगों को ये लग रहा है कि हमने इतनी कोशिशें करवा लिए, ये देश टूट क्यों नहीं रहा है। तो इस तरह के बयानात सिर्फ यही नहीं देते हैं, हर रोज़ कोई ना कोई इनका प्यादा खड़े रहता है और ये इस तरह के बयानबाजी करते रहता है। मुसलमान इस देश का कहीं नहीं जाने वाला है इसमें। जब ये मुल्क बना था तो हमसे पूछा गया था उधर जाना है क्या पाकिस्तान को, तो हमने कहा था कि नहीं, इस ज़मीन के ऊपर हम पैदा हुए हैं और इसी मिट्टी के अंदर हम दफन होंगे करके। तो अब आपकी जो सोच है, आपका जो सपना है, वो इंशाल्लाह कभी पूरा नहीं होगा। सर, आप ही के पार्टी के कुछ एक्स नगर सेवक जो है वो जाके इस्लाम पार्टी को यहाँ लाने की कोशिश कर, लगभग तय हो चुका है कि वो पार्टी यहाँ पे आने वाली है, इसके बारे में आप क्या कहेंगे? लोकतंत्र की यही तो खूबसूरती है, डेमोक्रेसी इसी को तो कहते हैं कि मुझे ये पार्टी पसंद नहीं आ रही है, अब मैं इस पार्टी के अंदर जाऊंगा करके उसमें। तो अगर कोई जा रहे हैं तो मेरी शुभकामनाएं उनके साथ है उसमें। मुस्लिम वोट पे फर्क पड़ेगा? देखिए, आप ये क्यों सोच रहे हैं कि एमआईएम अब सिर्फ मुसलमानों की बात करती है करके? आप कभी जाकर देखिएगा कि एसटी की कैंडिडेट मेरे पास से चुनकर आई है, एससी की कैंडिडेट मेरे पास से चुनकर आए हैं, मराठा समाज का मेरा भाई है तो ज़िला परिषद का इलेक्शन है तो एमआईएम के टिकट से लड़ रहा है, ओबीसी की हिंदू बहन हमारे टिकट से लड़ रही है करके उसमें। तो ये जो है कि भाई अब पार्टी आएगी तो ये वोट बढ़ जाएंगे, ये ऐसा हो जाएगा वैसा। समाजवादी पार्टी बहुत बड़ी पार्टी थी, एक राज्य के अंदर उनकी सरकार हुआ करती थी। आज कहाँ है देखिए ना। हाँ, आज उनको पुरसाने हाल कोई नहीं है। वो भी दावा करती थी कि हम मुसलमानों के लिए लड़ेंगे, मुसलमानों के लिए बात करेंगे, लेकिन जनता को जब समझ में आया अरे ये तो भारतीय जनता पार्टी के पास इनका रिमोट कंट्रोल है, तो पूरी तरीके से नकार दिए है। अब जो पार्टियाँ आ रही है, ठीक है, आप अभी लॉन्च हुए हैं, आपको मेरी शुभकामनाएं है कि जाइए, मेहनत करिएगा, आप अच्छे काम के लिए करिएगा। उसमें जीत और हार का फैसला जो है वो पब्लिक तय करती है उसमें। तो आप अच्छा काम करेंगे, हमसे अच्छा करेंगे तो स्वाभाविक है लोग आपके पास जाएंगे, और अगर आप काम नहीं करेंगे तो लोग हमारे पास टिके रहेंगे उसके अंदर। देखिए, चंद लोगों की वजह से पार्टियां नहीं चलती है साहब। पार्टियां जो है वो आवाम तय करती है कि हमको किस पार्टी के साथ जाने का है करके। चंद लोग यहाँ से उठ के चले जाएंगे और बोलेंगे कि साहब अब हम हिंदुस्तान में पूरा ये करेंगे, तो ऐसा नहीं होता है। मजलिस आज जिस मुकाम के ऊपर पहुँची है वो 70-75 सालों की मेहनतों का नतीजा है कि यहाँ तक पहुँचे हैं। अब आप कल जुम्मा 8 दिन नहीं हुए हैं और आप कह रहे हैं कि साहब अब ये इतना बड़ा, तो कोई फ़र्क नहीं पड़ने वाला है। सर, यहाँ पे जो सीपी साहब है उन्होंने मनपा आयुक्त को जो है एक लेटर दिया है कि एनडीपीएस के अंदर जिनके भी जो गुनहगार हैं, जिनके घर आ रहे हैं, वो डिमोलिश करना। देखिए, मैं इस बात का विरोध करता हूँ, इसलिए विरोध करता हूँ कि अगर मेरे परिवार के अंदर कोई एक लड़का गलत काम में फंस गया या नशे के कारोबार कर रहा है, नशे के कारोबार में लिप्त हो गया है,
और उस परिवार के अंदर उसके एक बूढ़े माँ बाप है, उसकी पत्नी है, हाँ, जो बहुत सीधी है, उसके छोटे बच्चे हैं जिनका इस जुर्म से कोई लेना देना नहीं है, इस धंधे से कोई लेना देना नहीं है, वो भी उस घर के अंदर रहते हैं। हम तो ये मांगनी कर रहे हैं जो इस कारोबार में इन्वॉल्व है उसको आप कड़ी से कड़ी सज़ा दीजिएगा, हम पूरा साथ देंगे आपको। लेकिन जब आप ये बुलडोज़र कल्चर यहाँ पर लाने का सोच रहे हैं तो कहीं ना कहीं आप ये कह रहे हैं कि अब इस मुल्क से अदालतों को बंद कर दिया जाए करके। हमको अदालतों के फैसले नहीं सुनना है, हम हमारे हिसाब से जंगल का कानून कैसा होता है या हुकुमशाही कैसी होती है, हम वो यहाँ पर लादने की कोशिश करने वाले हैं। तो हम इसका विरोध करेंगे। घर तोड़ना, किसी का आशियाना तोड़ना मेरे हिसाब से ये कानून के दायरे में सही नहीं है। और सुप्रीम कोर्ट ने उत्तर प्रदेश के अंदर जब योगी महाराज इसी तरह का कर रहे थे तो सुप्रीम कोर्ट ने कड़े लफ्ज़ों में ये कहा था कि मतलब ये इस तरह का नहीं। बम्बई, नागपुर के अंदर जब फ़हीम अंसारी हमारा एक अभी कॉरपोरेटर चुनकर आया तो उसका घर तोड़ा गया था। हाई कोर्ट ने अभी 8 दिन पहले जजमेंट दिया है और कहा है कि हुकूमत इसको पैसा देगी या इसका घर बना कर देगी करके उसमें। तो ऐसी कार्रवाई करने से पहले थोड़े हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट के जजमेंट्स क्या है उसके ऊपर भी गौर कर ले करके। हाँ, ये है कि नशे के कारोबार में हम इस शहर की पुलिस का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कि बहुत अच्छी मुहिम उन्होंने की है। पुलिस कमिश्नर साहब ने अपना जो NDPS की जो टीम तैयार की है, हम उसका पूरा समर्थन करते हैं और हम उनको और ताकत देना चाहते हैं इस शहर से नशे के कारोबार को ख़त्म करने के लिए। लेकिन जब इस तरह का कोई लेटर अगर आता है, मुझे पता नहीं है वो कितना जेन्युइन लेटर है क्योंकि बताया गया है कि उसके ऊपर इनवर्ड आउटवर्ड कुछ भी नहीं है करके उसमें, तो फिर वो पुलिस कमिश्नर का नहीं होता है लेटर, फिर वो भारतीय जनता पार्टी का होता है, RSS का होता है। तो वहाँ के ज़रिए अगर ये आ रहा होगा तो हम उसका विरोध करेंगे।